देवदर्शन म्हटलं की पूजेचं साहित्य आणि प्रसाद हा आलाच आणि आता तर अयोध्या नगरीमध्ये श्रीरामाच्या मंदिराचं उद्घाटन होतं आहे, त्यामुळं भाविकांसाठी प्रसाद म्हणजे एक पर्वणीच खरं तर ठरणार आहे। आणि मी सध्या अशाच एका दुकानामध्ये आपण जर पाहिलं तर उत्तर भारतातली ही एक वेगळी पद्धत म्हणावी लागेल, ज्या ठिकाणी स्पेशल वनस्पती घी का लड्डू, शुद्ध देसी घी का लड्डू, त्याचबरोबर पौष्टिक मेवा लड्डू आहे, स्पेशल बुंदी लड्डू आहे, स्पेशल चना बेसन लड्डू देखील आहे। अशा पद्धतीचे हे वेगवेगळे प्रसादाचे जे प्रकार आहे म्हणजे पेढ्याचे जे प्रकार आहेत ते पाहायला मिळत आहेत। मी जाणून घेणार आहे, माझ्यासोबत हे दुकानदार आहेत। क्या खासियत है भैया इसकी इन लड्डू की? ये देसी घी का बेसन लड्डू है। ये हनुमान जी को बहुत प्रिय है। यही हनुमान जी को देसी घी बेसन लड्डू चढ़ाया जाता है, जो इसकी कैपेसिटी 1 महीने होती है। लोग यहाँ से प्रसाद ले जाते हैं दूर दूर तक, 1 महीने खराब नहीं होता। ये इसकी यही खासियत है। हनुमान जी को प्रिय है बेसन का लड्डू, जी देसी घी का लड्डू। देखिए जी, अगदी हनुमानजींना हे प्रिय आहे असं सांगितलं जातं। खूपच अफलातून टेस्ट आहे असं म्हणता येईल। म्हणजेच त्याची जी चव आहे ती खरंच वेगळ्या पद्धतीची आहे आणि अशा पद्धतीनं जवळपास 1 महिना हे सगळे लाडू जे आहेत ते टिकतात असं या दुकानदारांचं म्हणणं आहे। दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहिलं तर स्पेशल मलाई लड्डू असतील किंवा इतर जे प्रकार आहेत ते सगळे प्रकार या प्रसादाच्या दुकानामध्ये पाहायला मिळतात। एकंदरीतच काय तर अयोध्या नगरीमधून जाताना प्रत्येक भाविक घरच्यांपर्यंत हा प्रसाद घेऊन जातोच जातो। तो आपल्या परिजनांना, आप्तेष्टांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देखील देतो। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।